सर, आता सुरुवातीला जसं मी म्हटलं, की आता एआय, ChatGPTचा जमाना आहे. तर अशा काळामध्ये गुरुची खरंच गरज आहे का? की जेव्हा आपण आय-टी म्हणतो तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. तर माहिती आणि ज्ञान ह्याच्यामध्ये काय फरक आहे? आजच्या तरुणांच्या भाषेत जर बोलायचं झालं तर मेंटॉर. तर हा मेंटॉर गुरु आहे का? गुरुपौर्णिमेला एक इतिहास आहे. अर्थात. मग त्याबद्दल तर सांगायलाच हवं, कारण नव्या पिढीला हे कळणं फार गरजेचं आहे. आपल्या आयुष्यामध्ये आपले आई-वडील हे गुरु मानलेले आहेत, आपले शिक्षक हे गुरु मानलेले आहेत आणि तुम्ही म्हणताय तसं सद्गुरू आहे. तर या तिघांचे एक वेगळे-वेगळे रोल आहेत हं. तर ह्याच्या संदर्भात काय सांगाल तुम्ही? तुम्हाला जो शिकवतोय हां. चांगलं वाईट ते सगळे गुरु आहेतच. हो. पण जेव्हा आपण धार्मिक किंवा आध्यात्मिक चौकटीतून त्याच्याकडे पाहतोय बरं. तेव्हा जो स्वतः निस्पृह आहे, निरपेक्ष आहे, ते जे तुम्हाला तो देतोय त्या बदल्यात तुमच्याकडून काही घ्यायची ज्याला अपेक्षा नाही. पण इथे गुरुदक्षिणा येतेच की हो. पण म्हणजे तुम्ही जे ज्ञान म्हणताय ते आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान का आणखी कुठलं ज्ञान? आत्मज्ञान. गुरु आणि सद्गुरू असे दोन वेगळे प्रकार आहेत का इथे? पण ह्या परंपरेचा व्यास जयंतीशी काय संबंध आहे आणि मग ती व्यास पौर्णिमाच का, असं पण प्रश्न पडतो इथे. आजची तरुण पिढी जी आहे ती स्पिरिच्युअलिटीकडे वळताना दिसते आणि आजच्या काळातले जे ब्रँडेड गुरु आहेत, ज्यांचे फॉलोअर्स खूप आहेत, तर ह्या तरुणांना असा पण एक प्रश्न असतो की त्यांच्या भाषेत की मी कुणाला फॉलो करू. तर आता सद्गुरू जर एखाद्या तरुणाला निवडायचे आहेत तर त्याच्यासाठी काही चेक पॉईंट्स आहेत का? काही जणांना असं वाटतं की आम्हाला गुरुची काय गरज आहे, आम्हीच आमचे गुरु आहोत. अशा लोकांना गुरुपौर्णिमा साजरी करायची गरज नाही. मग त्यांच्यासाठी स्वतःला हार आरशाला हार घालून ओवाळा. 2026 मध्ये जर आपण बोलत असू तर आजच्या काळात असे ऑथेंटिक गुरु, सद्गुरू ज्याला आपण म्हणूयात, तर हे शोधण्याचे काही पर्याय आहेत का? हे कसे मिळतील? नमस्कार. निरामय जीवन या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत. गुरुपौर्णिमा जवळ आलेली आहे. आपल्या संस्कृतीमध्ये देवापेक्षाही गुरुला श्रेष्ठ स्थान दिलेलं आहे. पण आजच्या तरुणांच्या चष्म्यातून, ग्लासेसमधून जर आपण बघितलं तर हा एआयचा जमाना आहे. एका क्लिकवर अनेक इन्फॉर्मेशन आज उपलब्ध होते, तेही घर बसल्या. तर अशा वेळेला गुरुची गरज काय आणि गुरुपौर्णिमा साजरी का करायची, हा प्रश्न अनेक तरुणांच्या मनात देखील असणार आहे. त्यामुळेच आज आपण गुरुपौर्णिमेविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत आणि नेहमीप्रमाणेच आपल्याशी संवाद साधणार आहेत प्रणव गोखले सर, ज्यांचा प्राचीन धर्मशास्त्र व संस्कृत वाङ्मयाचा गाढा अभ्यास आहे. नमस्कार प्रणव सर. नमस्कार. गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. सर्वांनाच, आपल्या प्रेक्षकांनाही, तुम्हालाही गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. सर, आता सुरुवातीला जसं मी म्हटलं की आता एआय, ChatGPTचा जमाना आहे. तर अशा काळामध्ये गुरुची खरंच गरज आहे का? आणि हा प्रश्न तरुणांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. आता AI म्हणजे ज्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणून ओळखतोय, नेमकं आज असं काय करतंय? काही पिढ्या आधीचा आपण जर विचार केला तर वेगवेगळे विश्वकोश तयार होत होते, एन्सायक्लोपीडिया, वेगवेगळ्या विषयांचे ते कोश, हो. जे एक प्रकारे रेडी रेफरन्सचं काम करत होते की तुम्हाला तो विषय जाणून घ्यायचा आहे, तो खंड वाचा, समजून घ्या, आलं. बरोबर. मग आज अशी काय वेगळी परिस्थिती आहे? AI थ्रू जेव्हा तुम्ही टेक्नॉलॉजी आणि ह्या सगळ्यांच्या गप्पा मारताय, तेव्हा या गोष्टीतून ती माहिती मिळवणं का आत्मसात करणं, ह्यातलं नेमकं साध्य काय होतंय? माहिती माहितीचा मिळते. तो एक मोठा आभासी गोळा बरोबर. कदाचित माझ्या स्मार्टफोनमध्ये, माझ्या लॅपटॉपमध्ये आहे उपलब्ध. ज्ञान हे अनादि अनंत काळापासून या विश्वात आहेच. हो. ते नव्याने तयार झालेलं नाही. हं. ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान ह्या सगळ्या गोष्टी कशा आहेत? आज आपल्याला वाटतं डिस्कव्हरी आणि इन्व्हेन्शन हे दोन शब्द इंग्लिशमध्ये वेगवेगळे येतात, की एक जे होतं ते डिस्कव्हर झालं आणि जे कधीच नव्हतं ते इन्व्हेंट झालं. बरोबर. पण अगदी खरं तत्वज्ञानाच्या दृष्टीने मी म्हणतोय, जेव्हा या दोन्ही गोष्टींचा आपण विचार करतो ना, तर ते सूत्र रूपात, बीज रूपात ज्ञान अनादि काळापासून आहे.
म्हणजे जेव्हा माणूस या पृथ्वीवर जन्माला देखील आला नव्हता तेव्हापासून हे ज्ञान अस्तित्वात आहे. पण इथे एक प्रश्न आहे की जेव्हा आपण IT म्हणतो तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, तर माहिती आणि ज्ञान ह्याच्यामध्ये काय फरक आहे? आता माहिती जी आपण गोळा करतोय, जमवतोय, बाहेरून आत घेतोय, आणि जेव्हा ज्ञान आपण म्हणतो, आता दुर्दैवाने काय झालंय, आजच्या काळात माहितीला लोक ज्ञान समजतायत. हो. मला याविषयी इतकं माहिती आहे, मला त्याविषयी तितकं माहिती आहे, हे जे माहिती आहे हे ज्ञान आहे असं लोक गृहीत धरायला लागलेत. हम्म. बरेच वेळा त्या गोष्टी आत्मसात झालेल्या नाहीत, अनुभवात उतरलेल्या नाही आहेत. हम्म. म्हणजे मला स्वयंपाक करता येतो का? येतो. येतो. पोळी भाजता येते का? हो, भाजता येते. पण नेमकं काय करायला येतं, तर मला प्रोसिजर माहिती आहे सगळी, हे असं करायचं तसं करायचं, पण पण पोळी मी कधी जर भाजली नाही. लाटलेलीच नाही, हां. भाजलेलीच नाही, तर त्याला ज्ञान म्हणता येईल का? नाही. तसं एखाद्या विषयाला भरगतचं अगदी ज्ञान, अगदी पुस्तक लिहून काढेल एवढं आहे, म्हणजे काय ज्ञान नाही आहे, ती माहिती आहे. हम्म. पण जेव्हा कित्येक वर्ष त्या गोष्टीमध्ये, त्या चिंतनामध्ये तुम्ही काढता, हम्म. ती गोष्ट इंटरनलाइज होते, हम्म. आत जाते तुमच्या, हम्म. आणि तुमचा सहज जे काही वागणं बोलणं आहे ते त्या विषयामध्येच घटित व्हायला लागतं. हम्म. तेव्हा कुठे जाऊन त्या माहितीला ज्ञान ही अवस्था येते. बरोबर. ज्ञान ही अवस्था आहे. ते जे आत आपल्या काही साचवलेलं आहे ते नुसतं सांगणं, ऐकणं, वाचणं हे ज्ञान नाही. ते अनुभवाला येणं, ते बरोबर. जिरणं, ते मुरणं, आणि तुमच्या प्रत्येक विचारातून, कृतीतून ते प्रकट होणं, हम्म. हे खरं ज्ञान आहे. बरं. AI काय करतंय की हा बाबा तुम्हाला हे हवंय का, हे सगळं लिहून दिलं. हो. अगदी स्वतंत्र नवी कृती म्हणून त्याने काही निबंध लिहून दिले, कविताही आता करता येतात हो. त्याच्यावर, गाणी हे करता सगळं येतात. करून दिलं. हो. पण त्याचा मला उपयोग काय? बरोबर. म्हणजे लंकेत सोन्याच्या विटा आहेत, हो. हलवायाच्या घरी भरपूर पक्वान्न आहेत, पण ती पक्वान्न त्याच्या घरी आहेत, याचा मला उपयोग काय? AI डेव्हलप झालं, बरोबर. त्यांना त्या जे कोणी डेव्हलपर्स होते त्यांनी सगळा डेटा, आता मुळात आधी हा डेटाचा खेळ आहे, हो. तो गोळा केला आणि वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये तो जसा हवा होता गरजेसारखा पुरवठा ते करत गेले. बरोबर. याच्यात माझ्या जाणीवेमध्ये, हम्म. माझ्या अनुभवामध्ये काही बदल झाला का? मी नीतिशास्त्रावर भले प्रबंध लिहिला बरं. AI ची मदत घेऊन, हो हो हो. पण ती नीती कधी माझ्या आचरणात आलीच नाही. हम्म. तर त्या माहितीला, त्या अगदी PhD जरी घेतली, त्या PhDला काही अर्थ आहे का? हेच अंतर गुरु आणि Google, हो. AI हे सगळे एका माळेचे मणी आहेत. बरोबर. गुरु का आवश्यक आहे? कारण ह्यातलं नेमकं मला काय गरजेचं आहे, 1000 गोष्टी आज बाजारात आहेत, हम्म. त्यातली माझ्या जोगती काय आहे, हम्म. माझी पात्रता काय आहे, बरोबर. ती ओळखून माझ्या जोगती गोष्ट मला शिकवणं, हम्म. माझ्या कलाने घेऊन पूर्णत्वापर्यंत नेणं, हम्म. हे गुरु करत असतात. बरोबर. तिथे जो सगळ्यात महत्त्वाचा आजचा पुन्हा शब्द आहे व्यापारातला, कस्टमायझेशन. कस्टमायझेशन. हे जे कस्टमाइज करणं आहे ते कधीही त्या AIला जमणार नाही. तुम्हाला असं वाटेल की असं कसं, आम्ही आमचे प्रॉम्प्ट्स दिले, हो. आम्ही सगळं, आम्हाला जसं रिक्वायरमेंट आहे हो, ती तसा एक दिली, व्हिडिओ त्यांनी मला तयार करून दिला. पण मुळात हे सगळं जे आहे ते बाह्य आहे. हम्म. मला तो व्हिडिओ दाखवला, मला पैसे मिळाले त्याचे, माझा नावलौकिक झाला, मला पेटंट मिळालं, पण बरं. त्या पलीकडे जाऊन माझ्या आत किती उतरलं ते. अच्छा. गुरु ते मला आत उतरवायला मदत करतात. बरं. म्हणजे आचरणात येतं ते ज्ञान, नाहीतर ती माहिती, आणि ते ज्ञान देण्यासाठी एका गुरुची आवश्यकता आहे. तर आता मी तुमचंच मगाचं उदाहरण घेतो की पोळी लाटणे. तर मी यूट्यूबवर जाऊन एखादी पोळी कशी लाटतात, कणिक कशी मळतात, हा व्हिडिओ पाहिला. त्या कुठल्या तरी एका लेडीजनी तो तयार केला असेल, तो मी पाहिला, त्याप्रमाणे मी कृती केली, मी पोळी लाटली, मी पोळी भाजली. तर आता ती जी कोणी स्त्री असेल तिला गुरु म्हणायचं का? अर्थात आता त्याला गुरु हा शब्द वापरायचा का, हा वादाचा मुद्दा आहे. पण शिक्षक म्हणून, ट्रेनिंग हम्म. देणारा, मार्गदर्शक म्हणून तुम्ही त्याच्याकडे पाहणार की नाही? बरं. आत्ता आपण गुरु
ही थोडी सैल अशी व्याख्या केली गुरु शब्दाची, शिकवणारा, ज्ञान बरोबर. देणारा, आणि म्हणजे आजच्या तरुणांच्या भाषेत जर बोलायचं झालं तर मेंटॉर. मेंटॉर. तर हा मेंटॉर गुरु आहे का? तिथे तुम्हाला एखाद्या विषयाची माहिती करून देऊन तुमच्या वृत्तीत तो विषय उतरवणं, हे करणारा प्रत्येक वेळी गुरु असतोच असं नाही. हम्म. दासबोधामध्ये समर्थ रामदास स्वामी महाराजांनी जेव्हा गुरुचं लक्षण सांगितलं तेव्हा अनंत गुरु आहेत. हो. मग कोणी सिद्धी देणार आहे, कोणी लौकिकाची विद्या देणार आहे, आडक्यासी हो हो एवढे किती गुरु गुरु आहेत. मिळतील. खरंय. पण जेव्हा आपण गुरु पौर्णिमा या विषयावर चर्चा करतोय तेव्हा एक महत्त्वाची गोष्ट खुणगाठ अशी बांधली पाहिजे की तिथे गुरु या संज्ञेने, शब्दाने अपेक्षित असणारा तो सद्गुरू आहे, अच्छा. जो अध्यात्मज्ञान, बर. आत्मानुभव, आत्मसाक्षात्कार त्या शिष्याला करून देतो, अच्छा. त्याला ते गुरु म्हणतायत. बर. तिथे विशेष संदर्भात गृहीत धरलेला अर्थ गुरुपौर्णिमा असं आपण पर्टिक्युलर म्हणू. हो. तिथे अपेक्षित असणारा गुरु हा सद्गुरू आहे. पण म्हणजे गुरु आणि सद्गुरू असे दोन वेगळे प्रकार आहेत का इथे? करता येतील. म्हणजे ते काय आहे, शेवटी बाल की खाल नोचना असं म्हणतात की किती तुम्ही सूक्ष्मात जाल तेवढं. मग मुळात गुरु ही संज्ञा होती, संकल्पना होती, पण त्याच्यात अधिक स्पेसिफाय करण्यासाठी आता साधी गोष्ट आहे की आपण बालवाडीपासून असं म्हणायला हरकत नाही, बालवाडीपासून अगदी पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांमधून वेगवेगळ्या शिक्षकांच्या, प्राध्यापकांच्या हाताखालून घडत गेलेलो आहोत. बरोबर. अनेकांनी आपल्याला शिकवलंय. मग आपण त्यांना गुरु म्हणतो की नाही? म्हणतो की हां बाबा हे आमचे सगळे गुरुजन आहेत. गुरु या शब्दाचा अर्थच गौरव ज्याच्यात आहे, मोठेपण. लघु नव्हे तो गुरु. बरोबर. मराठीमध्ये किंवा संस्कृतमध्ये गुरु आणि लघु असे विरुद्धार्थी शब्द आहेत. लघु म्हणजे जो छोटा आहे, बर. आणि गुरु गरीयान जो मोठा आहे, बर. जो सर्वार्थाने उदात्त आहे, तो गुरु. या दृष्टीने जे जे कोणी मोठे लोक तुमच्या आयुष्यात येत आहेत, ज्यांच्याकडून काहीतरी तुम्ही घेताय, शिकताय, ते सगळे गुरुच आहेत ना. हो. त्यांना सद्गुरूंपासून वेगळं काढण्याची गरज काय? बरोबर. की या सगळ्या गोष्टी मला त्यांच्याकडून मिळाल्या, घेता आल्या, मार्गदर्शन मिळालं, पण शेवटचं जे समाधान अपेक्षित आहे, मला स्वतःची ओळख जी करून देणं आहे, तुझे आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलासी, हे ज्यांनी करून दिलंय तो गुरु या बाकीच्यांच्या पंक्तीत नाही बसणार. बरोबर. तो काहीतरी वेगळा आहे. म्हणून त्यासाठी मग अजून स्पेसिफाय करण्यासाठी सत हा शब्द जोडून सद्गुरू असा प्रयोग झाला. म्हणजे मुळात गुरु पौर्णिमा ही त्या अर्थाने सद्गुरू पौर्णिमा आहे असं म्हणायला हरकत नाही. बर. आणि मग जेव्हा आपण सद्गुरू पौर्णिमा असं म्हणतो तर त्यावेळेला आपण शक्यतो गुरूंची पूजा करत असतो. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आपले आईवडील हे गुरु मानलेले आहेत, आपले शिक्षक हे गुरु मानलेले आहेत, आणि तुम्ही म्हणताय तसं सद्गुरू आहे. तर ह्या तिघांचे एक वेगळे वेगळे रोल आहेत. तर मग हे ह्याच्या संदर्भात काय सांगाल तुम्ही? पूजा करणं, हां, आदर व्यक्त करणं हे गरजेचंच आहे. आपल्या भारतीय संस्कृतीचा, सामान्य जनजीवनातला हा महत्त्वाचा भाग आहे की जी जी व्यक्ती तुम्हाला भेटते ती त्या परमेश्वराचा अंश आहे, त्याच्यामध्ये ते परमेश्वराचं रूप आहे, गुरुत्व त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे त्याच्याविषयी आदर व्यक्त करणं, त्याच्याविषयी जर तुम्हाला काही मिळालं असेल त्याच्याकडून तर कृतज्ञता व्यक्त करणं. एवढंच काय, त्याच्याकडून काहीतरी नको असा गुण तुम्हाला पाहून हे करता कामा नये असं जरी कळलं असेल तरी तो देखील गुरु मानून त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणं. म्हणजे दत्तात्रयांनी तर 24 गुरुमध्ये केले होते. नाथ महाराजांनी जेव्हा एकाकार टीका जिला म्हटलं जातं भागवताच्या एकादश स्कंदावरची, म्हणजे आपण ज्याला एकनाथी भागवत म्हणतो, त्यामध्ये हा अवधूत यदूचा संवाद सांगितलाय. लोक सरसकट दत्तात्रयांनी 24 गुरु केले. दत्तात्रेयांनी 24 गुरु केलेले नाहीये. मग दत्तात्रेयांना गुरूंची गरज नाहीये, ते स्वतः गुरु आहेत. हो. किंवा पौराणिक चरित्र पाहिलं तर शिवांकडून त्यांनी योग विद्या घेतलेली आहे. त्यांना अन्य कोणाच्या गुरुत्वाची गरज नाहीये. पण ते त्या यदूला सांगतायत की जर
तुला आयुष्यात आत्मानुभव घ्यायचा असेल किंवा अगदी व्यावहारिक भाषेत सांगायचं झालं तर अंतिम परम असं समाधान प्राप्त करायचं असेल तर या जगाकडे गुरु म्हणून पाहायला शिक. 24 गुरु दत्तात्रेयांचे म्हणजे काय, ते दत्त महाराज गुरुपौर्णिमेच्या दिवशी 24 लोकांकडे जाऊन नमस्कार गुलाबाची करत फुलं देऊन नव्हते. हो. नमस्कार करत नाहीयेत. खरं. तिथे ते त्या यदूला आजच्या भाषेत सांगायचं झालं तर ही 24 मॉडेल्स आहेत बरोबर आहे. की कोणाकडून काय घ्यावं आणि कोणाकडून काय घेऊ नये, काय टाळावं, हा बोध त्यांनी घेतलेला आहे. त्यामुळे आपल्या आयुष्यात अशा दोन्ही प्रकारच्या हेय आणि उपादेय, काय ग्राह्य आहे ते उपादेय, काय टाकाऊ आहे ते हेय, बर ह्या दोन्ही गोष्टी जे शिकवतात आपल्याला. बरोबर. प्रत्येक वेळी हा चल रे आता तुझा क्लास घेतो असं म्हणून नव्हे, ते त्यांच्या कृतीतून दाखवतात. त्यांचे फायदे तोटे, त्यांचं यश अपयश यावरून आपण शिकत जातो. म्हणजे बरोबर. इथे आपण त्यांच्याकडे गुरु म्हणून पाहिलं बर की आपल्याला त्यातून जो मिळायचा तो बोध मिळतो. बरोबर. याचा अर्थ त्यांच्याकडून आपण दीक्षा घेतली आहे असं होत नाही. असा होत नाही. जे तुम्हाला शेवटची दीक्षा देतात, मोक्ष गुरु असा अजून एक शब्द येतो, त्याला या गुरुपौर्णिमेमध्ये पूजणं मुख्यत्वे आवश्यक आहे. बरोबर आहे. दुर्दैव काय आहे, आज शिक्षकांना गुरु म्हणून आपण ओळखतोय, हा मला तोच प्रश्न विचारायचा जे होता. काही बोबदला घेऊ. हो, म्हणजे असे व्यावसायिक गुरु आहेत ना, ते म्हणजे त्यांचा व्यवसाय आहे तो, की त्याच्या त्यांना एक पगार मिळतो. असे खूप ठिकाणी आहेत. म्हणजे तुम्ही जिममध्ये गेला तरी तुमचा एक इन्स्ट्रक्टर आहे, तो पैसे घेतो. तर मग हे गुरु आहेत का? पुनश्च एकदा की व्यावहारिक जी आपण गुरु ही एक व्यवस्था, एक गुरु संस्था म्हणून स्वीकारली, त्यामध्ये तुम्हाला जो शिकवतोय चांगलं वाईट ते सगळे गुरु आहेतच. पण जेव्हा आपण धार्मिक किंवा आध्यात्मिक चौकटीतून त्याच्याकडे पाहतोय तेव्हा जो स्वतः निस्पृह आहे, निरपेक्ष आहे, ते जे तुम्हाला तो देतोय त्या बदल्यात तुमच्याकडून काही घ्यायची ज्याला अपेक्षा नाही. पण इथे गुरुदक्षिणा येतेच की हो. गुरुदक्षिणा हा शिष्याच्या कृतज्ञतेचा भाग. म्हणजे गुरुनी मागितलेले नाहीये, गुरुनी मागितलेली नाहीये, गुरूंचं त्याच्या वाचून अडलेलं नाहीये. तो किती देतोय त्यानुसार त्याला किती द्यायचं हे गणित जे करत नाहीत. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का की खरी जी गुरुपौर्णिमा, खरी खोटी नाही म्हणायचं, तर जी गुरुपौर्णिमेचा जो शास्त्रसंमत अर्थ आहे तो सद्गुरूंची पूजा करणं आहे. आणि आपण जो गुरूंच्या विषयी म्हणजे जे शिक्षक असतील आणखी कोणी असतील त्यांच्याविषयी कृतज्ञता भाव व्यक्त करतो. पण सद्गुरू पौर्णिमा ही साजरी झाली पाहिजे असंच म्हणायचं आहे ना तुम्हाला? आता एक स्वाभाविक भाग त्यातला, जे ज्यांना आपण फी देतो, हो, काही व्यावहारिक ज्ञान जे आपण ग्रहण करतो, त्या लोकांना जो काही मान सन्मान त्यांचा करणं, कृतज्ञता व्यक्त करणं, यासाठी भारत सरकारने एक वेगळा दिवस ठेवलाय. बरं. टीचर्स डे, हो, 5 सप्टेंबर. शिक्षक दिन आहे ना, आहे. मग त्यावेळी त्यांचा मान आपल्याला करता येईल. आपल्याला जे काही फुलाची पाकळी जे काही अर्पण करायचं आहे, खरं, तो उत्तम दिवस आहे की त्यासाठी. बरोबर आहे. पण तरी त्याच्या पुढे जाऊन मी म्हणेन, आपली दृष्टी जर गुरुची असेल, म्हणजे काय तर समोरच्याला आपण गुरुच्या रूपात पाहत असू, तो आपल्याकडून अपेक्षा ठेवतोय की नाही हा त्याचा भाग आहे, पण आपण त्याला गुरु मानतोय. बरोबर. या दृष्टीने आपल्याला जर पूजा करायची असेल गुरूंची तर करायला काहीच हरकत नाही. म्हणजे एखादे सर मला आवडतात, त्यांनी मला खूप त्यांच्याकडून मला खूप मिळालंय आणि मला त्यांच्याबद्दल खूप प्रेम आहे, या भावनेतून तुम्हाला गुरुपूजन करता नक्कीच येऊ शकतं. त्याच्यात काहीही आक्षेपार्ह नाही, कारण ते गुरुत्व किंवा गुरुतत्व आहे, ते चराचरात आहे. जे जे भेटीचे भूत ते मानिजे भगवंत, हे जरी खरं असलं तरी तो भगवंतच सद्गुरू रूपात तुम्हाला येऊन मार्गदर्शन करत असतो. या दृष्टीने अख्खं चराचर विश्वगुरु आहे. पण ही परंपरा कुठून आली, सुरू झाली? गुरुपौर्णिमा आपण वेगळी का साजरी करतो ह्याचा इतिहास जर आपण पाहिला तर ती मुळात आध्यात्मिक गुरुशी संबंधित आहे, हे स्पष्ट होईल. आधी इतिहास जर पाहायला हवा. बरं, म्हणजे गुरुपौर्णिमेला एक इतिहास आहे अर्थात, त्याबद्दल तर सांगायलाच हवं, कारण नव्या पिढीला हे कळणं फार गरजेचं आहे. आपल्याला कदाचित ऐकून माहिती असेल की या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असंही म्हटलं जातं. बरोबर. गुरुपूजनाचं हे पर्व कशामुळे रूढ झालं
तर संन्यास परंपरेशी याचं नातं आहे. अच्छा. आपल्याकडे जसा गृहस्थांचा चातुर्मास्य हो. काळ मानला जातो, तसा संन्याशांचा पण एक चातुर्मास्य काळ आहे. बर. म्हणजे संन्यासी म्हटल्यावर वेगवेगळ्या संप्रदायातले संन्यासी, म्हणजे अगदी श्रमण परंपरेतले बौद्ध, जैन अच्छा. हेही आणि वैदिक सनातन परंपरेमधलेही संन्यस्त वृत्तीने राहणारे, या सगळीकडे एक समान धागा आपल्याला दिसतो वर्षावास बर. किंवा ह्या चातुर्मास्याचा. वर्षा ऋतूच्या कालावधीमध्ये बाहेर कुठेही न पडता एका ठिकाणी मुक्काम करणं, हो बरोबर, आपण एकादशीच्या पॉडकास्टमध्ये हे घेतलं होतं. ही आपल्याला त्या संन्यासाश्रमातली मर्यादा धर्मशास्त्रामध्ये सांगितलेली आढळते. बर. मग जेव्हा एका ठिकाणी तो यती संन्यासी राहतोय किंवा अगदी श्रमण देखील राहत आहेत, तेव्हा आधी काही नियम ते घ्यायचे. म्हणजे ज्या गावात ते मुक्काम करणार आहेत, नाहीतर एका गावामध्ये एका शहरामध्ये 3 रात्री 5 रात्री या पलीकडे त्यांना राहायची मुभा नव्हती. अच्छा. पण पावसाळ्यामध्ये ते राहू शकतात. त्यांच्या निवासासाठी वेगवेगळे मठ, आवास हे पूर्वीच्या काळी केले जायचे. अगदी शैलगृह आपण ज्यांना म्हणतो, लेणी, बर. तीही अशा कामांसाठी पूर्वी वापरली जायची. तर हे वर्षावासाचं जे पर्व होतं, कालावधी होता, तो सुरू होण्याआधी ते आपल्या गुरूंचं पूजन करायचे. अच्छा. म्हणजे काय, ज्यांच्याकडून त्यांनी संन्यास दीक्षा घेतलेली असेल किंवा ज्यांच्याकडून त्यांना तो मोक्षोपदेश मिळाला असेल, त्यांची पूजा ते बांधतात किंवा त्या मठाचे जे मठपती असत त्यांची पूजा करून मग ते आपल्या चातुर्मास्य नियमांना प्रारंभ करतात. बर. हे करताना 3 पिढ्या गुरूंच्या पूजल्या जायच्या. बर. म्हणजे जसं आपल्याला श्राद्धामध्ये ऐकून माहिती असेल की पिता, हो, हो. पितामह, प्रपितामह अशी त्रयी पूजली जाते. बरोबर. तशी इथे गुरु, परमगुरु आणि परात परगुरु अशी त्रयी पूजायची पद्धत. म्हणजे सद्गुरूंचे गुरु, त्यांचे ते गुरु. गुरु, आपल्याला ज्यांनी दीक्षा दिली किंवा उपदेश केला ते आपले गुरु किंवा सद्गुरु. बर. त्यांच्या गुरूंना म्हटलंय परमगुरु. अच्छा. आणि त्यांचेही जे गुरु म्हणजे आजे गुरु असं म्हणूया, बर. त्यांना म्हटलेलं आहे परात परगुरु. बरोबर. केवळ आपल्या गुरूंपुरती नाही, त्या गुरूंना ज्या परंपरेने ते ज्ञान प्राप्त झालेलं आहे, अच्छा. त्या सगळ्या परंपरेचं कृतज्ञतापूर्वक स्मरण करणं, त्याचं पूजन करणं, बर. त्या ज्ञानाच्या परंपरेला अभिवादन करणं, हा भाव त्यामध्ये होता. अच्छा. म्हणजे इथे परंपरा ही हो. गोष्ट फार महत्वाची आहे. बरोबर आहे. की ज्ञान हे म्हणजे भूछत्र जसं उगवतं की हा बाबा आला पाऊस, उगवल्या कुत्र्याच्या छत्र्या, तसं ज्ञान नाहीये. हे परंपरा, एवं परंपरा प्राप्तम. हो, म्हणजे पूर्वीच्या काळी गुरुकुल होते आणि गुरुकडून स्वतः शिकलेलं मौखिक परंपरेतलं की म्हणजे मला वाटलं आज जसं चाललंय की मला आज रात्री काहीतरी साक्षात्कार झाला. तुकाराम महाराजांनी फार सुंदर त्याचं वर्णन केलंय की अगस्तीचे मळमूत्र प्राशन करून, कृष्णावळ खाऊन, म्हणजे वेगवेगळे कंदमूळ फळं खाऊन उन्माद येतो आणि त्या उन्मादाच्या भरामध्ये मग आम्हाला प्रकाश दिसला, बिंदू दिसला आणि मग आवाज आला आणि मग आम्ही त्याचा उपदेश कसं ते पाहायचं याचे उपदेश करण्यासाठी संप्रदाय सुरू केला. असे संप्रदाय मान्य नाहीयेत. बरोबर. जे कुठेतरी हरिहरांशी, वेदांशी, ब्रह्मा किंवा जे आपले सिद्ध ऋषी होते त्यांच्याशी कुठेतरी जी परंपरा जोडलेली आहे, तीच परंपरा इथे मान्य होती. अच्छा. श्रुती स्मृती पुराणोक्त, आगमोक्त अशा परंपरा इथे त्यांचं स्मरण केलं जायचं. आणि त्या परंपरेशी निगडीत त्या साधनं असणार आहेत ना. हो. म्हणजे त्या काळात तेव्हा काही अशी व्यवस्था नव्हती की लिखाण असेल किंवा जे तुम्ही म्हटलं मौखिक परंपरा, त्यामुळं आज इतकी हजारो वर्ष झाली तरी ते ज्ञान आपल्यापर्यंत पोचतंय. म्हणून त्या परंपरेचा सन्मान आहे. दोन्ही प्रकारच्या परंपरा आहेत. म्हणजे केवळ मौखिकच होत्या का, तर लेखन कला जशी उदयाला आली किंवा विकसित झाली, लेखनाच्याही माध्यमातून आपल्याकडे आलेले हे ग्रंथ मौखिक स्वरूपातून लिखित स्वरूपातही नंतर आले. बरोबर आहे. वेगवेगळ्या लिप्या आपल्याकडे डेव्हलप झालेल्या आहेत. बरोबर. या सगळ्या गोष्टी परंपरेतून आल्या आहेत. परंपरा
ही प्रमाणे आज आपण परंपरा नाकारत चाललोय. अच्छा. आम्हाला मागच्या लोकांशी काही देणं घेणं नाही. आज आम्ही अपडेटेड किती आहोत, आमचं अद्ययावत अप टू डेट किती आहे याच्यावर अधिक भर आहे. पण जे आज तुम्ही करता आहात, भले विज्ञान तंत्रज्ञानाच्या नावाखाली का असेना, ते कुठेतरी त्याचे ट्रेसेस अगदी तसंच्या तसं नसेल, या ना त्या रूपामध्ये, संकल्पनेच्या रूपामध्ये, सूत्राच्या रूपामध्ये ते कुठेतरी परंपरेत असतं. आणि त्या पूर्ण गुरु परंपरेचं स्मरण, पूजन यासाठी गुरुपौर्णिमा आहे. पण याचा एका व्यक्तीच्या पूजेसाठी नाही. गुरु हे तत्व आहे, गुरु ही संस्था आहे, त्याविषयीच्या कृतज्ञतेसाठी ही गुरुपौर्णिमा आहे. अगदी बरोबर आहे. पण ह्या परंपरेचा व्यास जयंतीशी काय संबंध आहे आणि मग ती व्यास पौर्णिमाच का, असं पण प्रश्न पडतो इथे. आता इथे ही व्यास जयंती नाहीये. बरेच वेळा असा दावा केला जातो, काही असे उल्लेखही आहेत की व्यासांचा अवतार या दिवशी झाला. मुळात व्यास हे पद आहे, व्यास ही व्यक्ती नाहीये. अच्छा. ज्यांनी ज्यांनी वेदांचा विस्तार केला, व्यास या शब्दाचा अर्थच विस्तार असा होतो. महाभारतामध्ये समास आणि व्यास असे दोन शब्द येतात. अच्छा. समास म्हणजे संक्षेपाने सांगणं आणि व्यास म्हणजे विस्ताराने सांगणं. आपल्याला गणितात पण एक व्यास आहे. हो, व्यास म्हणजे तो जो वर्तुळ आहे त्याचा जो परिघ आपण म्हणूया, त्या केंद्रबिंदूपासून त्या त्रिज्येपर्यंतचा जो सगळा विस्तार आहे, त्या सगळ्या विस्तारालाच आपण व्यास म्हणतो. विस्तार हाच अर्थ तिथे अपेक्षित. तर ज्यांनी ज्यांनी वेद परंपरेचा विस्तार केला, वेद शाखांचं प्रणयन केलं, असे 28 व्यास आपल्याकडे सांगितलेले आहेत. व्यास आपल्याला जे माहिती आहेत ते कृष्णद्वैपायन पाराशर्य व्यास आहेत. पराशर पुत्र, सत्यवती पुत्र, ज्यांनी पुढे महाभारताची रचना केली, वैशंपायन किंवा ह्या सगळ्यांचे ते गुरु मानले जातात. पण व्यास ही एक अखंड परंपरा आहे. आणि हे मी सांगत नाहीये, आपल्याला वाटेल की हे कल्पित काहीतरी आहे, पण आपल्या विष्णू पुराण असेल, अनेक पुराणांमध्ये या व्यासांची सगळी जंत्री नावाची किती व्यास आत्तापर्यंत झालेत. आपल्याकडे कालचक्राची जी कल्पना आहे, त्या कालचक्रामध्ये प्रत्येक युगाचं प्रत्यावर्तन होत असतं. एक युग पुन्हा 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 पुन्हा, म्हणजे कृतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग, कलियुग, पुन्हा कृतयुग, अशी आवर्तनं सुरू असतात. आणि अशा एका मन्वंतरामध्ये जेव्हा ती अनेक आवर्तनं होतात, त्यातल्या प्रत्येक मन्वंतरातल्या 28व्या द्वापर युगामध्ये व्यासांचा अवतार होतो. म्हणजे अशी किती कालचक्र गेलेली असतील कल्पना करूया. खरंय. आणि आत्ताचं जे हे चक्र आहे त्यामधल्या 28व्या द्वापर युगातले व्यास म्हणजे कृष्णद्वैपायन वेदव्यास. अच्छा. अशी असे असंख्य कालचक्र आहे. म्हणजे इथे आपल्याला काळाचा केवढा मोठा पट दिसतोय. बरोबर. आणि आणखीन एक गोष्ट मला वाटते की व्यासोच्छिष्टम जगत सर्वम असं जे म्हटलंय ते व्यास ही एक व्यक्ती नाहीये, जसं तुम्ही म्हणताय. सगळं ज्ञान त्यांनी आपल्या कक्षेत आणलंय. अच्छा. त्यामुळे व्यास ही जेव्हा आपण परंपरा मानतो, पद मानतो, तेव्हा ह्या सगळ्या पूर्वसुरींचं ज्ञात अज्ञात, ज्यांची नावं माहिती आहेत, लक्षात आहेत, ज्यांची केवळ नावच माहिती आहेत आणि ज्यांची नावं ही आज लक्षात नाही आहेत, अशा सगळ्यांविषयीचा कृतज्ञता भाव यात आहे. अच्छा. त्यामुळे कोण्या एका व्यासांची जयंती म्हणजे गुरुपौर्णिमा नाहीये. तसं पाहता पुराणामध्ये जो संदर्भ आपल्याला व्यासांच्या, म्हणजे आपण ज्यांना कृष्णद्वैपायन वेदव्यास म्हणतो, त्यांच्या जयंतीचा सापडतो, तो वैशाख शुद्ध द्वादशी या दिवशी व्यास जयंती आहे. अच्छा. आज म्हणजे ज्याला आपण गुरुपौर्णिमा म्हणून म्हणतोय, त्या पर्वणीचं महत्त्व असं आहे की व्यासांपासून ही परमहंस किंवा यती परंपरा प्रकर्षाने भूतलावर अवतीर्ण झाली. गुरुपरंपरा कशी आहे तर ही ज्ञान मार्गाची, विशेषतः हा जो ज्ञान मार्ग आहे तो परमात्मा, जो निर्गुण निराकार परमात्मा होता, तो साकार झाला. मग त्याला काहींनी सदाशिव म्हटलं, काहींनी नारायण म्हटलं. मग सदाशिव किंवा नारायणापासून हे ज्ञान प्रकट झालं, शब्दरूपामध्ये व्यक्त झालं. ते ब्रह्मदेवाला मिळालं. ब्रह्मदेवाने आपले जे मानसपुत्र होते त्यापैकी वसिष्ठ, ह्या वसिष्ठांना ते ज्ञान दिलं. वसिष्ठांनी आपला पुत्र शक्ती
त्याला ते दिलं. शक्ती हा अकाली मारला गेला, बर. पण ते ज्ञान जे त्या शक्तीला दिलेलं होतं ते त्या जीन्समधून, मौखिक परंपरेतून नाही, पण त्या गुणसूत्रातून त्याच्या पुत्रात उतरलं. त्याचा मुलगा होता पराशर. बर. अदृश्यंती नावाची त्याची पत्नी होती. जेव्हा शक्ती मृत झाला राक्षसाने, कल्माशपाद राक्षसाने त्याचा वध केला, तेव्हा त्याची पत्नी गर्भवती होती. वसिष्ठ त्यावेळी त्यांना निर्वेद आला की आता झालं, माझा वंश संपला. आणि जेव्हा ते हतबल झाले तेव्हा त्यांच्या सुनेच्या गर्भातून त्यांना वेदोच्चारण ऐकू आलं. अच्छा. तेव्हा लक्षात आलं की हा जो गर्भ वाढतोय तो आपल्या वंशाचा पुढचा अंकुर आहे. आणि त्यांना कुठेतरी आश्वासन मिळालं. तर ते जे जन्माला आले ते होते पराशर. पराशरांचा पुत्र पुढे कृष्णद्वैपायन वेदव्यास, पराशर आणि सत्यवती यांचा. वेदव्यासांचा पुत्र पुढे शुकमुनी, ज्यांनी आपल्याला माहिती आहे की भागवत हे परीक्षिताला सांगितलं. त्या शुकाचार्यांचे शिष्य पुढे आहेत गौडपाद. गौडपादांचे शिष्य आहेत गोविंदपाद. आणि त्या गोविंदपाद यतींचे शिष्य आहेत आद्य शंकराचार्य. अच्छा, म्हणजे केवढी मोठी अशी ही गुरुपरंपरा आहे. म्हणून म्हणताना या गुरुपरंपरेचं जे स्मरण केलं जातं ते कसं केलं जातं, सदाशिव समारब्धाम किंवा समारंभाम. आता काही मठ परंपरांमध्ये नारायण समारंभाम असंही म्हणतात. निर्गुण निराकार परमात्म्याला सगुण झाल्यावर कोणी प्रत्यक्ष नारायण म्हणतं, कोणी सदाशिव म्हणतं. मग त्या नारायणाकडून किंवा सदाशिवाकडून ब्रह्मदेवाकडे, ब्रह्मदेवाकडून चालत चालत शंकराचार्य मध्यमाम. त्या परंपरेमध्ये शंकराचार्य हे मध्य आहेत. आणि अस्मद आचार्य पर्यंताम, त्यांच्याकडून ही परंपरा चालत आमच्या गुरूंपर्यंत आली. जे कोणी आचार्य आज तुमचे आहेत ते वंदे गुरु परंपरा, असं ते गुरु परंपरा स्मरण केलं जातं. हेच वेगवेगळ्या संप्रदायामध्ये, आता रामानुज संप्रदाय आहे, त्यांची वेगळी परंपरा आहे, वल्लभाचार्यांची परंपरा, मध्वाचार्यांची परंपरा. प्रत्येक संप्रदायानुसार आता शैव आचार्यांची स्वतंत्र परंपरा आहे. त्यामध्ये सगळ्यामध्ये ज्ञान हे त्या परमात्म्याच्या निश्वासापासून प्रकट झालं. पण म्हणजे तुम्ही जे ज्ञान म्हणताय ते आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान का आणखी कुठलं ज्ञान? अध्यात्मज्ञान. अध्यात्मज्ञान आहे. मग त्याचे प्रकार कदाचित हे वेगवेगळे असू शकतात. ते अध्यात्मज्ञान ज्या माध्यमातून होतं, काही ना ते प्रत्यक्ष त्या स्वरूपात घेता येतं, ती क्षमता असते. काही ना ते झेपत नाही त्या स्वरूपात घेणं. मग अन्य विद्येच्या माध्यमातून ते अध्यात्माकडे प्रवृत्त होतात. उदाहरणार्थ काही लोक धनुर्विद्या शिकता शिकता अध्यात्मवादी झाले. काही लोक अर्थशास्त्र शिकता शिकता, म्हणजे व्यावहारिक जगातली पण जी शास्त्र आहेत ती जर पूर्ण निष्ठेने, श्रद्धेने आणि त्या शास्त्रामध्ये जे विधिनिषेध सांगितले ते सांभाळून त्याचं अध्ययन करत गेलात की अखेर कुठेतरी स्वची, आत्मतत्वाची ओळख होते, त्याचा साक्षात्कार होतो. प्रत्येक शास्त्र, प्रत्येक विद्या ही शेवटी अध्यात्माकडे नेणारी विद्या आहे. बरोबर आहे. म्हणजे धर्मराजाचं एक उदाहरण आहे. मला वाटतं की धर्मराजा आणि सगळ्यांना जेव्हा हे शिकवत होते त्यांचे गुरु, तर त्यावेळेला धर्मराजा त्या एकाच ओळीवरती आडला की सत्यम वदम, की म्हणे मी अजून हेच आचरणात आणू शकलेलो नाही, त्यामुळे मी पुढे जाऊ शकलेलो नाही. म्हणजे खरंच ही किती मोठी ज्ञान परंपरा आहे. पण म्हणजे आत्ता तुम्ही जे सांगताय त्याच्यानुसार ही गुरुपौर्णिमा जी आहे ती सद्गुरू पौर्णिमा आहे. सद्गुरूंचं, परमगुरूंचं, ते परात्पर गुरूंचं पूजन करण्याचं आहे. पण मग समजा एखाद्याला असे सद्गुरू लाभलेलेच नाही आहेत, तर त्यांनी काय करावं अशा वेळेला, या दिवशी? आता त्याच्यामध्ये व्यावहारिक आधी दृष्टिकोन बघू की अनेक कलाकार असे आहेत, म्हणजे काही गायन, वादन यातली कला कौशल्यांचं ते अध्ययन करतात कोणाकडे. मग त्यांनाही असं वाटतं की गुरुपौर्णिमेला गुरुपूजन करावं. तर ते आपापल्या कलेचं सादरीकरण ह्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने करतात. आणि जी गायन विद्या त्यांना मिळाली आहे ते त्यांचे गुरु आहेत. म्हणजे त्यांच्याकडून मिळालेल्या विद्येने त्यांची सेवा करणं, त्यांचं सादरीकरण त्यांच्या समोर सेवेसाठी करणं, हा त्यातला भाग आहे. हा एक सगळ्यांना गुरुपौर्णिमा साजरा करण्याचा उत्तम मार्ग माझ्या दृष्टीने. म्हणजे ज्यांना अध्यात्मात समज आहे, आवड आहे त्यांनाही, आणि ज्यांना नाही त्यांनाही. पण जे 9 ते 5 नोकरी करतात ज्यांच्याकडे कुठलीही कला नाहीये, यांनी असं कसं म्हणता? त्यांच्याकडे ही कला आहे म्हणून तर ते कमावू शकतात.
नाही, पण त्यांच्यासाठी ती विद्या समजा एखादा अकाउंटंट असेल तर ते अकाउंट शिकलेला आहे, तो BCom झाला, MCom झालेला आहे. मग जी विद्या त्याच्यासाठी अर्थकरी झाली आहे, हां. त्याच्या अर्थार्जनाचं माध्यम झाली आहे, हं. त्याचं जगणं ज्या विद्येमुळे सुखकर किंवा सुकर झालंय, हं. ती विद्या ज्याच्याकडून मिळाली, कुठेतरी ती विद्या ही त्यांना अध्यात्मापर्यंत पोहोचणार आहे ही जाण ठेवून, बर. की भले मला नाही अध्यात्म कळत, मला नाही हे कळत, पण या विद्येचं शेवटचं टोक कुठेतरी मीपर्यंत, आत्म्यापर्यंत पोहोचणं हेच आहे. शेवटी स्व ओळखणं, आत्मरूप ओळखणं हेच प्रत्येक विद्येचं किंवा कलेचं उद्दिष्ट आहे. हे लक्षात घेऊन आपल्याला ज्या सत्पुरुषांविषयी भक्ती आहे, मग अनेकांचं असं असतं की नाही बाबा आम्ही गुरु केले नाहीत, कारण दुसरा एक भाव हाही असतो की कोणाला गुरु करावं असं कोणी नाव आता हाही एक प्रश्न आहे. आधुनिक काळात कोणावर विश्वास ठेवावा, खरा गुरु कसा ओळखावा, असा पण एक प्रश्न आहेच इथे. जेव्हा अध्यात्मामध्ये खरंच साधना घडणार असते तेव्हा प्रत्यक्ष गुरुची अधिक आवश्यकता असते. याचा अर्थ असा नव्हे की देहात गुरु नसताना ती व्यक्ती ते आत्मसात करू शकत नाही. अनेक वेळा देहातीत झालेल्या अवस्थेतूनही गुरु हे मार्गदर्शन करत असतात. पण मुख्यत्वे अशा व्यक्तींची केस आत्ता आपण डोळ्यासमोर ठेवू की ज्यांना फार अध्यात्मातलं कळत नाही, खाऊन पिऊन प्रपंचात राहून सुखी आहेत, पण कुठेतरी गुरुपौर्णिमा साजरी. म्हणजे मी इथं असं म्हणेल की आत्ता आपले हे जे कॅमेरामन आहेत त्यांनी कॅमेऱ्याची विद्या शिकलेली आहे, पण त्यांना अद्याप ही तरुण मुलं आहेत, हो, तर त्यांनी कुणाला गुरु मानून गुरुपौर्णिमा साजरी केली पाहिजे, काय सांगाल? अर्थात ज्यांच्याकडून ती विद्या ग्रहण केली त्यांनाही ते गुरु मानू शकतात. पण त्यांनी कुठेतरी क्लास लावला असेल, तो क्लास सोडून आता कितीतरी वर्ष झाली. ठीक आहे, मग त्या बाबतीत त्यांचं स्मरण तर करता येईल. बर. हा एक भाग. म्हणजे व्यावहारिक जगातल्या विद्या कला शिकवणारे गुरु हे गुरु आहेत ह्या भावनेने, त्या परमगुरु भावनेने, परात्पर गुरु भावनेने त्यांना पूजणं, बरोबर, हाही एक भाग असू शकतो. पण ज्यांना अध्यात्मात काही कमवायचं आहे, अध्यात्मात पुढे जायचं आहे, त्यांनी आपल्या आवडीचा एखादा संत सत्पुरुष निवडावा. बर. म्हणजे मी कनेक्ट आजच्या भाषेत ज्यांच्याशी पटकन होऊ शकतो. मग असे अनेक संत आपल्याकडे, महाराष्ट्रही संतांची खाण आहे. ज्ञानोबा माऊली आहेत, नामदेव महाराज आहेत, तुकाराम महाराज आहेत, समर्थ रामदास स्वामी महाराज आहेत, एकनाथ महाराज आहेत, अनेक संत आहेत. बरोबर. तर आपण ज्या संतांशी सत्पुरुषांशी कनेक्ट होतो त्यांना गुरु मानावं. म्हणजे जसे स्वामी समर्थ, स्वामी शंकर समर्थ महाराज, आहे, साईबाबा, गोंदवलेकर महाराज आहेत, गोंदवलेकर महाराज आहेत, तर त्या सत्पुरुषांना गुरु मानून त्यांची पूजा करावी, त्यांना शरण जावं, त्यांचं स्मरण करावं आणि प्रार्थना करावी की मला या मार्गावर पुढे जाण्यासाठी कृपया मार्गदर्शन करा. म्हणजे अशी जेवढी आर्त भावनेने तुम्ही प्रार्थना कराल तेवढी ती गुरु संस्था जी आहे ती सक्रिय होते, ॲक्टिवेट होते. बरोबर. आणि तेवढी कोणत्या ना कोणत्या तरी रूपामध्ये, काहींना प्रत्यक्षही साक्षात्कार होतो. आज अनेक अशी मंडळी आहेत की ज्यांना आजही स्वामी भेटतायत, काहीतरी मार्गदर्शन करतायत. अच्छा. शंकर महाराज असतील. म्हणजे देह हा त्या सत्पुरुषांना बंधनास्पद कधीच नसतो. तो देह सोडूनही देहातीत अवस्थेत ते मार्गदर्शन करतात. त्यामुळे ते आज देहात नाहीत म्हणून आमचे गुरु होऊ शकत नाहीत, ही कल्पना चुकीची आहे. तर ज्यांना व्यक्तीवर पटकन विश्वास ठेवता येत नाही, कुठेतरी त्या बाबतीत ते कच्चे आहेत, त्यांनी यांचं पूजन करावं. अच्छा. आणि हेही ज्यांना शक्य नाही, टिळक, लोकमान्य टिळक जसं म्हणायचं, ग्रंथ हेच गुरु. बर. मग आपल्याकडे अशा सत्पुरुषांच्या संतांच्या वाङ्मयालाही तोटा नाही आहे. ज्ञानेश्वरी असेल, दासबोध असेल, तुकाराम महाराजांची, नामदेव महाराजांची गाथा असेल, एकनाथी भागवत असेल, असे अनेक ग्रंथ आहेत. म्हणजे पुन्हा आता आधुनिक काळातले सत्पुरुष गोंदवलेकर महाराज, त्यांच्या प्रवचनात एक सुंदर वाक्य आहे की संतांनी लिहिलेले ग्रंथ हे बापाच्या मृत्यूपत्रासारखे आहे, की त्यांना जो आध्यात्मिक ठेवा मिळाला, जो आत्मसाक्षात्कार त्यांना मिळाला, सद्गुरूंची, परमात्म्याची कृपा मिळाली, ती आपल्याला कशी मिळवता येईल, आपल्याला तो मार्ग कसा सुकर होईल, यासाठी त्यांनी ते ग्रंथ घेऊन ठेवले. बरोबर. मग आत्ता त्या ग्रंथांनाच गुरु माना, त्यांना शरण जा, त्यांचं अधिकाधिक वाचन, पारायण, चिंतन, मनन हे करायला सुरुवात करा.
जशी आपण प्रत्यक्ष देहातल्या गुरुची सेवा करतो किंवा त्या गुरुच्या प्रतिमेची मूर्तीची पूजा करतो तशी त्या ग्रंथांची सेवा करावी. बर. हे करायला लागल्यावर हळूहळू हळू कुठेतरी तो गुरु आपल्या आयुष्यात उतरायला लागेल. पण काही जणांना असं वाटतं की आम्हाला गुरुची काय गरज आहे, आम्हीच आमचे गुरु आहोत. अशा लोकांना गुरुपौर्णिमा साजरी करायची गरज नाही. मग त्यांच्यासाठी स्वतःलाच हार आरशाला घाला. हार घालून ओवाळा. बरं, आजची तरुण पिढी जी आहे ती स्पिरिच्युअलिटीकडे वळताना दिसते आणि आजच्या काळातले जे ब्रँडेड गुरु आहेत ज्यांचे फॉलोअर्स खूप आहेत, तर ह्या तरुणांना असा पण एक प्रश्न असतो की त्यांच्या भाषेत की मी कुणाला फॉलो करू. तर आता सद्गुरू जर एखाद्या तरुणाला निवडायचे आहेत तर त्याच्यासाठी काही चेक पॉईंट्स आहेत का? बरेच आहेत. म्हणजे चेक पॉईंट्स असे 1, 2, 3 असं सांगण्यापेक्षा थोडक्यात जर सांगायचं झालं तर हे की त्या अमक्या तमक्या व्यक्तीला इतके फॉलोअर्स आहेत, त्यांच्या इतक्या संस्था आहेत, ते इतकं सामाजिक कार्य करत आहेत, म्हणून ते गुरु हवेत का? तर हे अपरिपक्व बुद्धिमत्तेचं लक्षण नाही, पण एकीकडे असंही वाटतं ना की यांचं एवढं नाव आहे की खूप मोठी मोठी लोक येतात, खूप मोठं हे चालतं, तर मग ह्यांच्याकडे तेवढी पॉवर पण असेल. हा पण आहे. मुद्दा इथेच आहे की बाजारात काय आहे त्यापेक्षा मला काय परवडतंय. अच्छा. मी व्यवहाराच्या भाषेत सांगतोय की भले ते सत्पुरुष असतील, मुळात हे गुरु शिष्याचं नातं हे पण आपल्या पूर्वकर्मावर अवलंबून असतं. सगळं पूर्व सुकृत पूर्व दुष्कृत ह्याच्या या जोड्या असतात. बरोबर आहे. मागच्या जन्मात किंवा आधीच्या काही जन्मामध्ये ज्या गुरूंशी ज्या परंपरेशी तुमचं नातं होतं, ऋणानुबंध होता, तेच गुरु तुमचे कॅरी फॉरवर्ड होतात. हो, कारण ती पण एक गुरु शिष्याची परंपरा असते. आणि ज्यांना असं वाटतं की यांच्याशी आम्ही पटकन कनेक्ट होतोय तर तो तिथे संबंध असतो म्हणून ते कनेक्ट होतात. मग तो कदाचित गुरुशी नसेल किंवा त्या साधनेशी पण असू शकतो, त्या परंपरेशी असेल, साधनेशी असेल, किंवा आता एखादा विशिष्ट देवतेचं नाम घेतो, जप करतो, मग त्या देवतेच्या परंपरेशी जे निगडीत आहेत असे सत्पुरुष आपले वाटतात. किंवा एखाद्याला ज्ञान मार्गाची आवड असते, त्याला वेदांत आवडतो, कर्म मार्ग आहे, त्यांना कर्मकांड शिकवणारे आवडतील, योग असेल, मार्ग परत्वे हे बदलत जातात. पण ह्या सगळ्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट की आपण कोणाला फॉलो करावं हे त्याचे किती फॉलोअर्स आहेत हे बघू नये, तो किती इन्फ्लुएन्स करतोय सोशल मीडियावर यावरून ठरता कामा नये. मला त्याला भेटल्यावर, त्याचं दर्शन झाल्यावर, त्याच्याकडून काही प्रसाद मिळाल्यावर असा काही अलौकिक अनुभव येतोय का? आता काहीतरी जादू झाली, माझं अडलेलं काम मार्गी लागलं, हा तो अनुभव नव्हे. म्हणजे बऱ्याच जणांच्या भ्रामक कल्पना असतात की कोर्ट कचेरीची कज्जे सुरू होते आणि ते तसं नव्हे. व्यावहारिक एखादी उपलब्धी होणं, अडलेलं काम मार्गी लागणं हा अध्यात्माचा अनुभव नव्हे. पण असंही आहे ना की चमत्काराशिवाय नमस्कार नाहीये. हो, अर्थात जो एकदा त्या अध्यात्माच्या उंचीवर पोहोचला त्याच्या दृष्टीने हे सगळं म्हणजे अगदी हिंगजिऱ्याचं गिराईक म्हणतात ना. पण मग एखाद्याचे कोर्ट कचेरीचा प्रश्न सुटला एखाद्या गुरूंच्या प्रसादाने आणि मग त्याच्यासाठी ते गुरु ऑथेंटिक होऊ शकतात ना. गुरुचं काम कोर्ट कचेऱ्यातून सोडवणं हे आहे का मला माझं निजरूपाचं ज्ञान करून देणं हे आहे. गुरूंचं काम जर कोर्ट कचेऱ्यातून सोडवणं असतं तर ते उत्तम वकील झाले नसते का? उत्तम वकिलाला गुरु करा. मग त्यासाठी गुरु नाहीत. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, मी तर त्याच्या पुढे जाऊन म्हणेन की प्रतिकूल परिस्थितीमध्येही माझ्या मनाचं समाधान ढळता कामा नाहीये. माझं जे त्यांच्याशी कनेक्शन आहे, जो अखंड त्यांच्याशी असणारा संवाद आहे, तो तुटता कामा नये. म्हणजे देहप्रपंचाचा दास सुखे करो काम, हे आपण गाणं जे ऐकतो तसं प्रपंचामध्ये ज्या अडीअडचणी आहेत त्या येतच राहणार आहेत. त्याचा आणि गुरूंचा अर्थार्थी काही संबंध नाही. मग ते चेक पॉइंट्स काय? त्यावरच मी येतोय की मला काहीतरी अलौकिक अनुभव आला म्हणून मी त्याला गुरु केलं, हाही गुरु ठरवण्यामागचा क्रायटेरिया असता कामा नये. अनेक वेळा सिद्धींच्या जोरावर अनेक अतिमानुष सिद्धी असतात की त्याच्या जोरावर अडलेली कामं मार्गी लावणं, मनातलं ओळखणं, हे अनुभव असे येतात. पण
सद्गुरू हा सगळ्याच्या पलीकडे असतो. मला समजा माझं भविष्य एखाद्याने सांगितलं की बाबा इतक्या दिवसात तुझं हे होईल, ते होईल, ते होईल, आणि ते तसंच्या तसं मला अनुभवाला आलं. पण म्हणून मी त्याला जर समजा गुरु केलं तर तो मला काय देऊ शकणार आहे भारीत भारी? तर त्याची विद्या तो मला देईल. मनातलं ओळखणे, मनातलं ओळखणं, भविष्य भविष्य पाहणं वगैरे वगैरे. पण मला समाधान आहे का त्यातनं? नाही. मला माझं भविष्य जरी दिसलं 6 महिन्यां वर्षभरात काय होणार आहे मला आत्ता पाहता आलं, पण त्याच्यामुळे माझ्या मनोवस्थेत, माझ्या जाणीवेमध्ये काही बदल झाला का? मी जर जी काळजी आत्ता करतोय ती आत्ता भारीत भारी उद्याची काळजी करत असेल, मग ते कळायला लागल्यावर मी 3 वर्षानंतरची काळजी करायला लागेल की अरे माझ्या पत्रिकेत तो योग आहे, तर आता कसं होणार? म्हणजे काळजी तशीच राहणार आहे, विवंचना त्या तशाच राहणार आहेत. ह्या विवंचना जिथून येतात त्या रूट कॉजवर जो काम करतो तो गुरु आहे. म्हणजे हे जे इफेक्ट्स आहेत, गुरु हा इफेक्ट्सवर काम करत नाही. ते तात्पुरतं काहीतरी तडजोड करून, लिपापुती करून की बाबा ही अडचण सोडवली, ती अडचण सोडवली, गुरु असं करत नाहीत. गुरु मुळाला हात घालतात आणि ते सगळ्या संकटांचं, सगळ्या दुःखांचं मूळ काय आहे? तर मला स्वतःला ओळखलेलं नाही. तर ते काम जे साध्य करून देतात, ते त्या मार्गाकडे तुम्हाला मार्गस्थ करतात किंवा जिथे तुमचा हात धरून तुम्हाला चालवत नेतात, ते गुरु आहेत. बरोबर. आणि ही गोष्ट प्रत्येकाच्या बाबतीत वेगवेगळ्या अनुभूतीतून येऊ शकते. काहींना व्यावहारिक अडचणी सोडवून मगही इकडे आणलेलं आहे. बरोबर. अनेक संत सत्पुरुषांच्या चरित्रात असे दाखले आहेत की काहीतरी वेगळ्या कामासाठी ती व्यक्ती तिथे गेली. गोंदवलेकर महाराजांच्या चरित्राचं उदाहरण द्यायचं झालं तर ब्रह्मानंद महाराज बेलधडीचे, तर त्यांना पहिल्यांदा कुष्ठरोगाची भावना झाली, श्वेतकुष्ठ शरीरावर झालं, तर ते दूर व्हावं यासाठी संतांच्या सद्गुरूंच्या शोधात ते निघाले. आणि होता 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 शेवटी बरीच भवती झाली, साधना झाली, तपश्चर्या झाली, प्रतीक्षा झाली, आणि शेवटी सत्कर्माचा उदय झाला. जे काही पुण्य होतं गाठीला ते फळाला आलं आणि महाराजांची भेट झाली. आणि ते झाल्यावर जेव्हा वेळ आली, महाराज म्हणाले तुझा रोग बरा करू का? ते म्हणाले नको, त्याच्यामुळे तुमची भेट झाली, तो राहू दे. या जाणीवेपर्यंत त्या शिष्याला की अरे माझ्या देहाच्या हे माझ्या कर्माचा भाग आहे, बरोबर, असे नका ते. पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन माझा आनंद, माझं समाधान, माझी मीची ओळख ही जे करून देतात, ही जी अलौकिकाचा स्पर्श करून देणारी शक्ती आहे, ती गुरु असावी. हा चेक पॉइंट आहे. मग आपण असं म्हणू शकतो का की ज्यांच्या जवळ गेल्याने एक आंतरिक शांती जाणवते, तिथे सगळं विसरायला होतं, किंवा ज्यांच्या सहवासात राहिल्याने माझ्यामध्ये माझ्या नकळत काही बदल होतात, हे पण तिथे असू शकतं का? अगदीच. पॉल ब्रॅन्टनची एक सुंदर आठवण आहे. अच्छा. पाश्चात्य जगात जन्माला आलेला, पूर्ण पाश्चात्य संस्कृतीत वाढलेला हा पत्रकार. त्याला काही अध्यात्मातले म्हणायला हरकत नाही असे प्रश्न पडले, आणि त्या प्रश्नांच्या शोधात तो जगभर फिरला. अखेर भारतात आला. स्वातंत्र्यपूर्व काळातली गोष्ट आहे. आणि भारतामध्येही अनेक ठिकाणी असे सत्पुरुष होते, काही जादूगारही होते, सिद्धीचे खेळ दाखवणारे होते. त्या सगळ्यांच्या त्याने भेटी घेतल्या. म्हणजे त्याचं पुस्तक त्यावर प्रसिद्ध आहे, पॉल ब्रॅन्टनचं. त्याचा तो सगळा जो हिमालयातला प्रवास आहे त्याचा, किंवा पूर्ण भारतातला प्रवास, भारताच्या आध्यात्मिक जगाच्या शोधात, हा त्या इंग्लिश पुस्तकाचा मराठी अनुवाद आहे. गनी पुरंदरे त्याचे लेखक आहेत, अनुवादक आहेत. तर त्याच्यात त्याने असे सगळ्यांचे अनुभव, कोणी सिद्धी दाखवतंय, कोणी विष पचवून दाखवतंय, कोणी काचाच खातंय, लोखंड खातंय, असे जगलरी ज्याला म्हणता येईल, असे खेळही करणारे त्याने पाहिले. पण कुठेही त्याचं समाधान झालं नाही. अखेर तो निराश झाला की आता नाही, संपलं, आता काही आपल्याला इथेही मिळालं नाही. असं होऊन जेव्हा तो आता परतणार अशी वेळ आली, तेव्हा कांचीच्या परमाचार्यांनी त्याला बोलावून घेतलं आणि सांगितलं तुझं काम अमक्या अमक्या ठिकाणीचं तिथे होईल. त्याला त्या ठिकाणी जायला सांगितलं. आता ठीक आहे, आजमावून पाहूया म्हणून तो त्यांनी सांगितल्याप्रमाणे तिरुवन्नामलाईला पोहोचला. तिरुवन्नामलाई म्हणजे अरुणाचलेश्वर, दक्षिणेत तमिळनाडू मधला.
अरुणाचल म्हटल्यावर लोकांना अरुणाचल प्रदेश वाटतो, पण अरुणाचल प्रदेश नाही, अरुणाचलम, तिरुवन्नामलाई. तर तिथे रमण महर्षींचा आश्रम आहे. अच्छा, हो. तिथे जायला परमाचार्यांनी त्याला सांगितलं. तर तो गेला आणि त्याचा असा अनुभव आहे त्याच्या शब्दात की जेव्हा तो गेला इतके प्रश्न आत होते, ते सगळं जंजाळ जे प्रश्नांचं होतं, तो रमणांच्या समोर गेला मात्र आणि ते सगळे प्रश्न क्षणात पाण्यात मीठ विरघळून जावं तसे विरघळून गेले. अच्छा. आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं खरंच गरजेची आहेत का, म्हणजे मुळात अंतर्मुख करून या सगळ्या जंजाळातून बाहेर काढणं. बरं, हे काही कम्युनिकेशनने झालं का, काही बोलले, उपदेश केला, मंत्र दिला, असं काही नाही, फक्त दर्शन मात्रे. म्हणजे शिवांचं एक दक्षिणामूर्ती नावाचं रूप आहे. भगवान शंकरांची जी अनेक रूप आहेत त्याच्यामध्ये दक्षिणामूर्ती नावाचं एक रूप आहे. त्याचं वर्णन करताना ओळी अशा आहेत, गुरोस्तु मौनम व्याख्यानम शिष्यास्तु चिन्ह संशया. गुरु मौनाचा उपदेश करतायत, मौनात बसलेत, आणि तरीही त्यांच्या आजूबाजूला बसलेल्या शिष्यांना त्यांची उत्तरं मिळून ते चिन्ह संशय झालेले आहेत. त्यांना संशयच राहिला नाही, शंकाच आता उरल्या नाहीत. निशंक होऊन त्या गुरुच्याच आत्मसाक्षात्काराच्या अवस्थेत ते शिष्यही बसलेले आहेत. शब्दे विण संवादू गुजे विण. तसं या सगळ्या गुरु परंपरेतलं जे खरं क्रक्स आहे ते इथे आहे की तिथे तुम्हाला काही बोलावं लागेल का, विचारावं लागेल का, मांडावं लागेल का, काही नाही. प्रत्यक्ष त्यांच्या समोर न जाता किंवा त्यांच्याशी न बोलता देखील असा अनुभव अध्यात्मामध्ये येत असतो. त्यामुळे अध्यात्म साधनेसाठी, ज्ञान साधनेसाठी नेमकं काय करायला हवं असा काही प्रोटोकॉल सांगता येण्यासारखा नाही. हे प्रत्येकाच्या बाबतीत वेगवेगळं असू शकतं. सर, तुम्ही हे खूप छान सांगितलं की एक परदेशी माणूस इथं येऊन त्याला त्याची कशी उत्तरं मिळालीत. पण आजच्या काळामध्ये 2026मध्ये जर आपण बोलत असू तर आजच्या काळात असे ऑथेंटिक गुरु, सद्गुरू ज्याला आपण म्हणूयात, तर हे शोधण्याचे काही पर्याय आहेत का, की हे कसे मिळतील? एक, आपण स्वतःकडे लघुत्व घेतलं की गुरु आपल्याला भेटायला तयार आहेत. म्हणजे एक खरं सांगायचं म्हणजे प्रत्येकाने साधना सुरू करावी. आपल्याला जी कळेल, झेपेल, परवडेल, जे आवडेल ती साधना सुरू करावी. सगळ्यात सोपी नामसाधना आहे. ती करायला सुरुवात झाली, तुमची जी एलिजिबिलिटी क्रायटेरिया तुमचा मिळता जुळता अपेक्षेनुसार आला की गुरु तुम्हाला शोधत येत आहे. अनेक संतांचं हे वचन आहे की तुम्ही गुरुच्या शोधात जाऊ नका. जो अगदी आर्त झालाय, ज्याला ती आर्तता आता सहन होत नाहीये, त्याने गुरुच्या शोधात जरूर बाहेर पडावं. बरोबर. पण ज्याला सगळं सांभाळून ते करायचंय त्यांनी इतका ताण घेऊ नये. त्यांनी साधना नेटकी नेमाने करत राहावं. गुरु स्वतः शोधत येतील. बरोबर. हा एक भाग. दुसरा भाग की कोणीही तुम्हाला काही सांगू लागलं की आज जो एक भाव होतो की हा कोण मला बाबा सांगणारा, असं न म्हणता त्याच्याकडे एका सजग सावध दृष्टीने पाहायला शिकावं. की न जाणो याच्या शब्दातून ते जे सद्गुरू तत्व आहे ते तर मला बोलत नाही. प्रत्येक वेळी तो सद्गुरू देहातच येऊन काही शिकवून जाईल, सांगून जाईल असं नाही. बरेच वेळा अशा परभारे परस्पर सूचनाही सद्गुरू तत्व करत असतात. आणि ते कुठल्याही माध्यमातून, कुठल्याही माध्यम, खांब बोलतील, झाडं बोलतील, पण ते त्यांना बोलकं करण्यासाठी तुमच्या मनात तो भाव असला पाहिजे. बरोबर. आणि तुम्हाला तसे संकेत मिळायला लागतील. संकेत तर नंतर मिळतील, आधी तुम्ही स्वतःकडे लघुत्व तर घ्या. मी रेसिपियंट मोडला गेलोच नाही, मी रिसीव्ह ते सिग्नल केलेच नाहीत. बरोबर. मी कान, नाक, डोळे सगळं बंद करून बसलो तर ते ढीक संकेत देतील, त्यांनी पाठवलेलाच आहे संकेत. पण ते ग्रहण करण्यासाठी माझी दारं उघडी आहेत का, ती दारं उघडणं. दारात गुरु उभे आहेत. बरोबर. फक्त खोटी आहे मला दार उघडायची, आणि ते दार काहींचं उघडायला वेळ लागतो का, तर इतके वर्षांचं, इतकं युगांचं ते बंद करून घेतलेलं आहे. बहिर्मुखी वृत्ती,
विषयी प्रवृत्ती, त्याच्यामुळे गुरूंना आत यायला आपल्याला दार उघडायला त्रास पडतो. खरंय. तर ही एक गोष्ट. आता त्याला काही पर्यायही आहेत. म्हणजे जसं तंत्रामध्ये दक्षिणामूर्ती विधान, मगाशी मी शिवाच्या दक्षिणामूर्ती रूपाचा उल्लेख केला, की लौकिकातला गुरु न मानता गुरूंचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. एक मानुषौघ गुरु, म्हणजे मानुषौघ किंवा मानुष्य गुरु असं एवढं लक्षात ठेवू. बरं. मनुष्य लोकातला, मनुष्य रूपातला गुरु, देहधारी. दुसरा सिद्धौघ किंवा सिद्ध गुरु, की जे अतिमानुष कोटीतले आहेत. म्हणजे विशेषतः सनक, सनंदन, सनत कुमार किंवा कपिल, देवर्षी नारद, वेदव्यास, शुकाचार्य किंवा असे जे सिद्ध कोटीतले महात्मे आहेत, भगवान दत्तात्रेय, हे सगळे सिद्ध गुरु आहेत, जे या भूतलावर अवतीर्ण झाले पण ते मानवी देहाच्या मर्यादेत कधी बद्ध झाले नाहीत. तर ते जेव्हा मार्गदर्शन करतात तेव्हा ते सिद्ध गुरु असतात. आणि त्याच्याही वर एक आहे कोटी, ती म्हणजे देवगुरु. साक्षात परमात्माच तुमचा गुरु होतो. परमात्माच स्वतः येऊन तुम्हाला काही बोध करून जातो. परमात्म्याचं एखादं रूप, राम, कृष्ण, शिव, भैरव, या रूपामध्ये देव तुम्हाला येऊन मार्ग दाखवून जातो. तर यापैकी आपल्याला जो आपला वाटतोय, मग आपल्याला असं वाटत असेल की भगवान शंकरच माझे गुरु असले पाहिजे, मग दक्षिणामूर्ती शिव हे रूप आहे. भगवान विष्णूच माझे गुरु असले पाहिजेत, मग विष्णूंची ही गुरु रूप आहेत. कपिल, दत्तात्रेय, सनतकुमार, नारद, ही सगळी वैष्णव गुरु रूप आहेत. बरोबर. ते असतील. मारुतीराय असतील, म्हणजे जसं समर्थांनी रामरायापर्यंत पोचण्यासाठी मारुतीला साकडं घातलं, तर तसे मारुती असतील. मग यांना गुरु मानावं आणि ते आपल्याला मंत्रोपदेश करतायत, ते आपल्याला मार्गदर्शन करतायत, ही सातत्याने भावना ठेवावी. अलीकडच्या काळामध्ये श्रीधर स्वामी महाराजांनी असा प्रयत्न केला होता. प्रयत्न म्हणण्यापेक्षा ती त्यांनी साधना केली आणि ते सिद्ध झाले. समर्थ रामदासांना त्यांनी गुरु मानलं होतं. ही स्वातंत्र्यपूर्व काळातली गोष्ट आहे. आणि समर्थ हे त्याच्या आधी काही शतकं होऊन गेलेले आहेत. तर एवढा मध्ये काळ गेलेला असताना श्रीधर स्वामींनी आपल्या ब्रह्मचर्याश्रमामध्ये समर्थांनाच गुरु केलं. सज्जनगडावर ते सेवेला गेले, पण तत्पूर्वी बनेश्वरला त्यांनी समर्थांच्या प्रतिमेतून आपल्याला अनुग्रह झाला अशी भावना केली. दक्षिणामूर्ती विधान आहे एक प्रकारे. तर त्याला आपला गुरु मानून तो आपला मंत्रदाता आहे, तो आपला मार्गदर्शक, रक्षक, मगाशी आपला झाला ना मेंटॉर, असं आहे. ही दृढ भावना धरून साधना आणि सेवा सुरू करणं. मग त्या संत सत्पुरुषांनी त्याच्या ग्रंथामध्ये एखादी उपासना पद्धती सांगितली आहे, त्याचा अवलंब करावा. किंवा तो नामजप असेल तो सातत्याने करावा. तर हे करत राहिल्यामुळे ती शक्ती त्या रूपामध्ये येऊन तुम्हाला मार्ग दाखवून जाते. पण त्याला यायला एक योग्य वेळ लागते असं म्हणतात, ते खरं आहे का? त्याच्यासाठी धीर, धैर्य, आपली प्रत्येक पायरीवर परीक्षा घेतली जाते. बरोबर. म्हणजे होतं काय, पी हळद हो गोरी असं तिथे लागू होत नाही की मी आज जपाला सुरुवात केली आणि उद्या लगेच मला गुरु भेटले. आज दुर्दैवाने आध्यात्मिक अनुभवाच्या कथनाची मार्केट्स डेव्हलप झालेली आहे. खरं. म्हणजे नुसतं एक मार्केट नाही, अनेक वेगवेगळ्या परी. जो उठतोय तो आम्हाला कसे अनुभव आले, इकडे गेलो, तिकडे झालं, ते झालं. म्हणजे जसं काही देवांना दुसरे काही कामधंदे नाहीयेत, यांना साक्षात्कार देणं आणि इतकं सोपं हे अध्यात्म. म्हणजे खरंच काही साधक आहेतही ज्यांना साक्षात्कार झालेलेही आहेत, पण आज जे सवंग पद्धतीने सगळेच अनुभव कथन करतायत, तर ते तसं नाहीये. तर तिथे मला एखादा अनुभव आला असं वाटलं तरीही तो कुठेतरी प्रकट करू नये. म्हणजे लगेच जाऊन सांगावं की मला हे झालं, मला हे स्वामी दिसले, मला दत्त महाराज दिसले, ते इतके इझिली ऍक्सेसिबल नाहीयेत. हे भान आणि आपली पात्रता तेवढी नाही. आणि हे जे अनुभव आहेत ना, खरं तर ते अत्तराच्या कुपीसारखे आहेत. अत्तराची कुपी जेवढी बंद असेल तेवढा त्याचा सुगंध चिरस्थायी होईल. खरं. तुम्ही उघडून चौकात नेऊन ठेवलीत तर ते अत्तर लवकरात लवकर उडून जाणार. तसं हे अनुभव कथन खरं तर प्रकाशात न केलेलं बरं, ते गोपन करावं.
हे करावं. आणि हे सगळं करायला ज्यांना वेळ नाही, हम्म. प्रापंचिक माणूस आहे बाबा, नाही पण मला काहीतरी एक चांगलं वाटतं, ह्या सगळ्याशी जोडलं जातं, त्यामुळे तर त्यांनी सामान्यपणे सद्ग्रंथांचं वाचन करावं. बरोबर. ज्यांना गुरु करायचे त्यांनी ज्ञानेश्वरी, दासबोध, एकनाथी भागवत, तुकाराम महाराजांची गाथा, जो ग्रंथ आवडेल तो घ्यावा. भगवद्गीता घ्यावी, त्याचं रोज पारायण करायला सुरुवात करावी. पारायण म्हणजे एक अध्याय काहीतरी ठरवून घ्यावा नियम, आणि त्याचं पारायण करता करता हा विश्वास ठेवावा की तो सत्पुरुष, तो महात्मा येऊन मला मार्गदर्शन करेल. बरोबर. आता विषय आहे गुरुदक्षिणा. तर गुरूंना काय दक्षिणा द्यावी? दक्षिणा शब्दातच सगळं दडलेलं आहे. दाक्षिण्य. बर. गुरु सेवेमध्ये दक्ष असणं ही खरी गुरुदक्षिणा आहे. गुरु जे सांगतायत, गुरु आज्ञेसाठी आपलं जे काही आहे ते सर्वस्व वेचण्याची तयारी ही गुरुदक्षिणा आहे. गुरुदक्षिणा याचा पैशाशी किंवा आर्थिक बाबींशी लावलेला संबंध हा फार कृत्रिम आहे. पण जसं पूजेला फुलं लागतात तसं गुरुदक्षिणेला एक प्रतीक म्हणून एक पैशाचं पाकिट, एक फूल, एखादं वस्त्र असं देतातच ना. तुमचा शब्दच फार महत्वाचा आहे, प्रतीक. ते प्रतीक आहे हे लक्षात ठेवायचं. बर. मग खरी प्रतीक म्हणजे काय? गुरुदक्षिणा काय? खरी गुरुदक्षिणा की अर्थात यासाठी तो गुरु तितक्या उंचीचा, तितक्या क्षमतेचा लागतो की जो या शिष्याचा भाव ओळखू शकेल. जे अलीकडे अडकलेले आहेत, लौकिकात जे गुंतलेले आहेत, त्यांना या गुरुदक्षिणेचा मूळ अर्थ कदाचित कळत नाही. जो गुरु आहे तो ज्या भावनेतून शिष्य समर्पण करतोय ती भावना पाहिजे, तो काय देतोय. आता गंमतीचा भाग बघूया की गुरुदक्षिणा देण्यासाठी हल्ली काय सोपं साधं गुलाबाचं फूल देतो. ते असं प्लास्टिकमध्ये गुंडाळलेलं. बरोबर. वर्षभर जे फूल तुम्हाला 4-5 रुपयामध्ये कुठेही मिळू शकतं, ते फूल त्या दिवशी 25 आणि 30 रुपयात प्लास्टिकमध्ये गुंडाळून विकलं, खपलं जातं. खरं. मार्केट आहे. मार्केट त्याच्यावर उभं राहतं. गुरुच्या दृष्टीने हे सगळं गौण आहे. गुरुने जे तुम्हाला दिलंय ते ह्याच्यापेक्षा कितीतरी पटीने, कदाचित ते मूल्य ज्याला देताच येणार नाही, लावताच येणार नाही, असं अमूल्य आहे. बरोबर आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी एका ठिकाणी असा उल्लेख केला की जिथे मी जरी मला देऊन टाकलं, अर्पण केलं, तरी त्याचं गुरूंचा मी ऋण होऊ शकत नाही. बरोबर. इतकं त्यांचं माझ्यावर ऋण आहे. त्यामुळे गुरुदक्षिणा ही त्यांनी दिलेल्या जे काही आपल्याला दिलंय त्याची परतफेड नाहीये. खरं. तो काही परतावा नाहीये किंवा त्याचं मूल्यही नाहीये. तुम्ही जे दिलं ते माझ्या कल्पनेच्या, क्षमतेच्या फार पलीकडचं होतं, पण जे माझ्याकडे माझं स्व म्हणून आहे. आपण ह्या सगळ्या गोष्टींना स्व म्हणून ओळखतो, बरोबर ना. खरं. की हे माझं सर्वस्व आहे ना. तर ते स्व, संस्कृतमध्ये स्व हा शब्द अनेक अर्थी वापरतात. स्व म्हणजे मी, सेल्फ, आणि स्व म्हणजे विच इज माइन, जे काही माझं आहे, मी आणि माझं, ते सगळं मी आणि माझं स्व या शब्दांत सांगितलं जातं. तर ते स्व समर्पित करणं हा त्या गुरुदक्षिणेमागचा मूळ अर्थ आहे. आपण काय करतो, सर्व देतो, स्व फक्त सोयीस्कर, तो मी तसाच राहतो, तसाच ठेवता जातो. तर गुरुदक्षिणा म्हणजे काय द्यावं, तो स्व द्यावा. तुम्ही काय देताय हे महत्वाचं नाही. त्याच्यामध्ये म्हणजे त्यांनी मला 1000ची विद्या दिली, मी 1000 दिले म्हणजे संपलं आता, असा भाव न ठेवता त्यांनी मला उदंड दिलंय, मी उतराई होऊ शकत नाही, पण मला जे आता माझं 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 सगळं वाटतंय त्यातलं फुल ना फुलाची पाकळी मी त्यांची त्यांना, गंगा जळे गंगा पूजा केली, अर्पण, ह्या भावनेने अर्पण करणं ही गुरुदक्षिणा आहे. खूपच छान. म्हणजे गुरुपौर्णिमा ही खरं तर सद्गुरु पौर्णिमा आहे. ती व्यास जयंती नाही आणि व्यास ही एकमेव व्यक्ती नाही आहे, तर ही जी गुरु शिष्य परंपरा चालत आलेली आहे त्याचा हा उत्सव आहे. आणि ज्यांना गुरु नाही आहेत तर त्यांनी गुरु कसा शोधावा, गुरु कुणाला मानावं. प्रणव सर, आज तुम्ही गुरुपौर्णिमेच्या याला ज्ञानात खरंच भर टाकली, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. नमस्कार. नमो नमः. प्रेक्षक हो, आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा.
गुरूंबद्दल, गुरुपरंपरेबद्दल तुमच्या मनात काही प्रश्न असतील कॉमेंट्समध्ये जरूर विचारा. अशाच एका नव्या विषयासह भेटूया पुढच्या भागात. नमस्कार.